नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, संजय गांधी नॅशनल पार्क डॅश डॅश येथे आहे. संजय गांधी नॅशनल पार्क डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वर्धा व वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार डॅश डॅश दिसेस आहे. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार डॅश डॅश दिसेस आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी डॅश डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी डॅश डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 56.6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, औरंगाबाद विभागातील डॅश डॅश हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. औरंगाबाद विभागातील डॅश डॅश हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राचा पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डॅश डॅश मृदा विकसित झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 काळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जल कोणत्या धरणापासून होते? जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते? तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सुप्रसिद्ध घड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे? सुप्रसिद्ध घड्याळ घोडा यात्रा कोणत्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1960 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रामधील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, सह्याद्रीची निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे. सह्याद्री निर्मितीचे कारण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रस्तरभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. सातपुडा पर्वतरांगामुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा किल्ला डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळवेढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23,
प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. प्राणहिता म्हणून डॅश डॅश व डॅश डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लोणेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहिला कृष्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जातक कथा आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात चालू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. पुणे सातारा महामार्गावर डॅश डॅश हा घाट लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 खंबाटकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याला बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याला बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता आहे? खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मालढोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 1 श्यामची आई साने गुरुजी. ऑप्शन क्रमांक 2 काऱ्याचे पाणी आचार्य अत्रे. ऑप्शन क्रमांक 3 स्वामी रणजित देसाई. तर ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक. तर ऑप्शन क्रमांक 4 गीताई लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कुठून कुठे धावते? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर ते गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 रोहित हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 43वा, ब्रह्मदेशाचा ठिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? ब्रह्मदेशाचा ठिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत हा डॅश डॅश प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू खार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत? लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 थांगला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नुकताच पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेले चेनानी नाशरी बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे? नुकताच पंतप्रधान यांनी उद्घाटन केलेले चेनानी नाशरी बोगदा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उधमपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही. डॅश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 तालुका रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, भारतात पिनकोड क्रमांक वितरित केले आहेत. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले 3 अंक काय दर्शवतात? भारतात पिनकोड क्रमांक वितरित केले आहेत. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले 3 अंक काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 2 वितरणाचा जिल्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून गणले जाते? ग्रेट निकोबार बेटातील कोणते ठिकाण हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा पॉइंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपणनाव आहे? बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लावणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणत्या राज्याने मे 2017 पासून प्लास्टिक पिशव्यावर पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने मे 2017 पासून प्लास्टिक पिशव्यावर पूर्णपणे बंदी जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 3 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, कलिंग प्रदेश हे
कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अ व ब दोन्ही भी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशांच्या बरोबर आहे? भारताची मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या बरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान व बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, नद्यांचा सखल प्रदेश झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास डॅश डॅश म्हणतात. नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 खादर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, हिमालय पर्वतरांगाचा गाभा खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वतरांगाचा गाभा डॅश डॅश या खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कनाष्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पीरपांजल रांग धौलाधार रंगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पीरपांजल रांग हे धौलाधार रंगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपूरथळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताच्या तंबाखूचे संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे. भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राजमहेंद्री आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरकंटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य आहे? भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, स्वर्णिम त्रिकोण म्हणजेच गोल्डन ट्रँगल कशाशी संबंधित आहेत? स्वर्णिम त्रिकोण म्हणजेच गोल्डन ट्रँगल कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, ब्रॉडगेज रेल्वे लाईन मधील रुंदी म्हणजेच अंतर किती असते? ब्रॉडगेज रेल्वे लाईन मधील रुंदी म्हणजेच अंतर किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 1.67 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉर हा कोणत्या राज्यातून जात नाही? दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॅरिडॉर हा कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तपकिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रायटर्स बिल्डिंग हा पाश्चात्य शैलीतून वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? रायटर्स बिल्डिंग हा पाश्चात्य शैलीतील वस्तू कोणत्या शहरात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे?
हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, हरित सेना कशाशी संबंधित आहे? हरित सेना कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वनीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी डॅश डॅश आहे? सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वाहन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, श्रवणबेलगोळ हे तीर्थक्षेत्र कोणत्या पर्वतात आहे? श्रवणबेलगोळ तीर्थक्षेत्र कोणत्या पर्वतात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंध्यगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, भारताने बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? भारताने बुलेट ट्रेन कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे? रावणछाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान धावणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई अहमदाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारतातील 2 राज्यांच्या स्थळसीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? भारतातील 2 राज्यांच्या स्थळसीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अमृतसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सेल्युलर जेल कुठे आहे? सेल्युलर जेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पेरियार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, इक्रिसॉट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? इक्रिसॉट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? पैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? तर ऑप्शन क्रमांक 2 लॅटराइट मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 48वा, नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे? रेगूर जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश या पिकासाठी उत्कृष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कापूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, भारतातील कोणत्या शहरास इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहरास इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध
अध्यक्ष कोण असतो? जिल्हा परिषदच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? नाबार्ड राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1982 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी विशेष नाम कोणते ओळखा? खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 वर्षाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 DNA चा शोध कोणी लावला? DNA चा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 फेंड्रिक मिशर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पाण्याखालील वस्तूचे अंतर दिशा वेग मोजणारे उपकरण कोणते? पाण्यातील वस्तूचे अंतर दिशा वेग मोजणारे उपकरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सोनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संरक्षण हा विषय राज्यघटनेत कोणत्या सूचित आहे? संरक्षण हा विषय राज्यघटनेत कोणत्या सूचित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संघसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी शब्दसमूह करिता योग्य वाक्यप्रचार निवडा. तिन्ही बाजूस पाणी असलेला प्रदेश. खालीलपैकी शब्दसमूहाकरिता योग्य वाक्यप्रचार निवडा. तिन्ही बाजूस पाणी असलेला प्रदेश म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 द्वीपकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खान अब्दुल गफार खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? खालीलपैकी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 352 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी ज्वारी या पिकांची प्रसिद्ध जात कोणती? खालीलपैकी ज्वारी या पिकांची प्रसिद्ध जात कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 मालदांडी 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते? महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 माझे सत्याचे प्रयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पवनार आश्रम कोणत्या नदी तीरावर आहे? पवनार आश्रम कोणत्या नदी तीरावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 धाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणी केली? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वर्धा जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? वर्धा जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नई तालीम परिसर कुठे आहे? नई तालीम परिसर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सेवाग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? धोत्रा या वनस्पतीचे मूळ
कोणत्या प्रकारचे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 सोटमूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान किती वय असावे? भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वर्धा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा क्षेत्र आहेत? वर्धा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा क्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? तर ऑप्शन क्रमांक 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शक्तीचे एकक काय आहे? शक्तीचे एकक काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? मोर्लो मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1909 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रहे नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? कर्नाटकातील कोणत्या ठिकाणी देशातील उपग्रहे नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हसन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 जॉन मथाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता? राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 रावत भाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? लंडन येथे कोणी इंडिया हाऊसची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 श्यामजी कृष्ण वर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अनुवंश शास्त्रज्ञाचे संशोधक कोण आहे? अनुवंश शास्त्रज्ञाचे संशोधक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेंडेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू क्रिकेट कीपर नाही? खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू विकेट कीपर नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉब विलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यदेवी भंडारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्याची संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्याची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कुंतलगिरी हे दिगंबरपंथीय जैनाचे तीर्थकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुंतलगिरी हे दिगंबरपंथीय जैनाचे तीर्थकार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 4 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, खालीलपैकी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही? खालीलपैकी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, महाराष्ट्रातील वराडात वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील वराडात वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतला डोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पेंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51वा, पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52वा, ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आदिवासी कल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53वा, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54वा, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च म्हणजे CICR कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55वा, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3,07,713 चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56वा, भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे? भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धर्मनिरपेक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59वा, महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60वा, भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली होती? भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61वा, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीला सर्वात ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62वा, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63वा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64वा, वर्ल्ड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लोन टेनिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65वा, आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आले आहे? आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66वा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67वा, महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68वा,
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? जगात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 बंजीटॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? बंजीटॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 केळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तापी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तापी प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांदरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या 2 देशांदरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतातील सरासरी पर्जन्यमान डॅश डॅश आहे? भारतातील सरासरी पर्जन्यमान डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1194 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डॅश डॅशच्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो. डॅश डॅशच्या अस्तित्वामुळे मातीचा रंग काळा असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 हुमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश डॅशला जोडणारा आहे. भारतातील पहिला समुद्र रोपवे मुंबई आणि डॅश डॅशला जोडणारा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफंटा बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 काश्मीरच्या डल लेक भागात डॅश डॅश गार्डनिंग केले जाते. काश्मीरच्या डल लेक भागात डॅश डॅश गार्डनिंग केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 तरंगणारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या शहरात 1000 पिलर म्हणजेच स्तंभ मंदिर हे प्रसिद्ध स्मारक आहे? खालीलपैकी कोणत्या शहरात 1000 पिलर म्हणजे स्तंभ मंदिर हे सुप्रसिद्ध स्मारक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वरंगल तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या 3 धार्मिक मंदिरे जैन बौद्ध व हिंदू यांच्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केले आहे? कोणत्या भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या 3 धार्मिक मंदिरे जैन बौद्ध व हिंदूच्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एलोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोटस टेम्पल डॅश डॅश येथे आहे? लोटस टेम्पल डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतातील कोणत्या शहरातील विमानतळाचा पूर्ण व्यवहार सौर ऊर्जेद्वारे म्हणजे सोलर पॉवर वर पूर्ण केला जातो? भारतातील कोणत्या शहरातील विमानतळाचा पूर्ण व्यवहार सौर ऊर्जेद्वारे म्हणजे सोलार पॉवर पूर्ण केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तोडगड किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 डॅश डॅशला लहान तिबेट म्हणतात? डॅश डॅशला लहान तिबेट असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लडाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी भारतातील कोणत्या राज्याला ज्वेल सिटी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 जयपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रेखावृत्तमधील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास डॅश डॅश म्हणतात? रेखावृत्त मधील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास डॅश डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 रेखांश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 बृहद्वृत्तीय लांबी पृथ्वीच्या डॅश डॅश एवढी असते? बृहद्वृत्तीय लांबी पृथ्वीच्या डॅश डॅश एवढी असते? तर ऑप्शन क्रमांक 2 परिघा एवढी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
क्रमांक 19 मंगळ हा डॅश डॅश आहे. मंगळ हा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अंतर्ग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 अक्षीय गतीचा डॅश डॅश हा परिणाम नाही. अक्षीय गतीचा डॅश डॅश हा परिणाम नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अपसूर्य स्थिती पृथ्वी सूर्यापासून डॅश डॅश अंतरावर असते. अपसूर्य स्थिती पृथ्वी सूर्यापासून डॅश डॅश अंतरावर असते. तर ऑप्शन क्रमांक 4 जास्तीत जास्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 21 जूनच्या अयन दिनी डॅश डॅश ध्रुव सूर्यासमोर असतो. 21 जूनच्या अयन दिनी डॅश डॅश ध्रुव सूर्यासमोर असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 22 डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य डॅश डॅश वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो. 22 डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य डॅश डॅश वृत्तावर डोक्यावर बरोबर असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 मकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 उत्तर गोलार्धात वसंत संपात डॅश डॅश या दिवशी असतो. उत्तर गोलार्धात वसंत संपात डॅश डॅश या दिवशी असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 22 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश या रेखावृत्तावर होतो. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश या रेखावृत्तावर होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 180 अंश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 संजीवनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजेच डॅश डॅश होय. संजीवनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 2 जीवावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वृक्ष डॅश डॅश या वनात आढळतो. गांडूळ वृक्ष डॅश डॅश या वनात आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 सूचीपर्णी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बहुस्तरीय वाढ डॅश डॅश वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. बहुस्तरीय वाढ डॅश डॅश वनस्पतीचे वैशिष्ट्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अर्धसदाहरित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विषुववृत्तीय सदाहरित वनात डॅश डॅश वृक्ष आढळतात. विषुववृत्तीय सदाहरित वनात डॅश डॅश वृक्ष आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 मोहोगनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश डॅशची समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते. डॅश डॅशची समुद्रधुनी अंदमान समुद्र व समुद्र यांना जोडते. तर ऑप्शन क्रमांक 2 मलक्का हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जगातील मासेमारीचे विस्तृत क्षेत्र डॅश डॅश या भागात आढळते. जगातील मासेमारीचे विस्तृत क्षेत्र डॅश डॅश या भागात आढळते. तर ऑप्शन क्रमांक 4 भूखंड मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी डॅश डॅश निर्माण होतो. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र त्या ठिकाणी डॅश डॅश निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 दाट धुके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जगातील लोकसंख्येचा विस्फोट डॅश डॅश या शतकात झाला. जगातील लोकसंख्येचा विस्फोट डॅश डॅश या शतकात झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मानवी लोकसंख्या प्रामुख्याने डॅश डॅश वंशात विभागलेली आहे. मानवी लोकसंख्या प्रामुख्याने डॅश डॅश वंशात विभागलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 युरोपमध्ये प्रामुख्याने डॅश डॅश या वंशाचे लोक सापडतात. युरोपमध्ये प्रामुख्याने डॅश डॅश या वंशाचे लोक सापडतात. तर ऑप्शन क्रमांक 3 कॅकेसाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महासागरातील बहुतांश सागरी प्रवाह डॅश डॅश या वाऱ्यांच्या दिशेने वाहतात. महासागरातील बहुतांश सागरी प्रवाह डॅश डॅश या वाऱ्याच्या दिशेने वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रहीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 चुनखडीच्या प्रदेशात डॅश डॅश हे भूरूप तयार होते. चुनखडीच्या प्रदेशात डॅश डॅश हे भूरूप तयार होते. तर ऑप्शन क्रमांक 4 विलय छिद्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 उगवत्या सूर्याचा देश म्हणून देश ओळखला जातो. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे. तर क्रमांक 2 वातावरणातील बदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यातला सर्वात जवळचा ग्रह कोणता. सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42
सूर्यग्रहण कधी दिसते? सूर्यग्रहण कधी दिसते तर ऑप्शन क्रमांक 3 अमावस्याला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी असते? चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पौर्णिमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांगारू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत? सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला कडे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह कोणता? सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा ग्रह असलेला ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वातावरणातील डॅश डॅश हा वायू सूर्याच्या अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायलेट किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण करते. वातावरणातील डॅश डॅश वायू सूर्याच्या अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायलेट किरणांपासून जीवसृष्टीचे संरक्षण करते. तर ऑप्शन क्रमांक 3 ओझोन वायू हे आपले करेक्ट आन्सर होईल. कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याचा सारखाच कालावधी लागतो? कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्याचा सारखाच कालावधी लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 हवेतील सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू कोणता? हवेतील सर्वात जास्त प्रमाण असणारा वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः डॅश डॅश कालावधी लागतो. चंद्राला पृथ्वीभोवती एक परिक्रमा करायला साधारणतः डॅश डॅश कालावधी लागतो. तर ऑप्शन क्रमांक 4 28 दिवस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी निगडित आहे? क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरितगृह वायू उत्सर्जन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या डॅश डॅश टक्के पाणी समुद्रामध्ये आहे. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्याच्या डॅश डॅश टक्के एवढे पाणी समुद्रामध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 97.30% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पृथ्वीचा उपग्रह कोणता? पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 दिवस रात्र डॅश डॅश येथे समान असतात. दिवस रात्र डॅश डॅश येथे समान असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 विषुववृत्तावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे? चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 1/6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चीन देशाची राजधानी कोणती आहे? चीन देशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बेजिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढला आहे? पुढीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मृत समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त तापमान असणारा कोणता ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मर्क्युरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मलेशियाची राजधानी कोणती? मलेशियाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 कैलालापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 ग्राम मालिकेत पृथ्वीचे स्थान खालीलपैकी कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? ग्राम मालिकेत पृथ्वीचे स्थान खालीलपैकी कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र व मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सूर्य हा ग्रहमालेतील केंद्रबिंदू असून सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात हे कोणी प्रतिपादिले?
सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात हे कोणी प्रतिपादिले? तर ऑप्शन क्रमांक 1 निकोलस कोपर्निकस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, 18व्या शतकापर्यंत आफ्रिकेस डॅश डॅश म्हणून ओळखले जात होते. 18व्या शतकापर्यंत आफ्रिकेस डॅश डॅश म्हणून ओळखले जात होते. तर ऑप्शन क्रमांक 2 अज्ञात खंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणत्या दिवशी सूर्याचे सुरू होते? खालीलपैकी कोणत्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 22 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? तर ऑप्शन क्रमांक 4 50 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भूवाचकाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? भूवाचकाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो? चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 2 59% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड कोणता, त्याचे नाव काय होते? आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड होता, त्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅन्डिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, व्ही आकाराच्या दर्याघळई जलप्रपात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? व्ही आकाराच्या दर्याघळई जलप्रपात ही भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, सागरी जलात डॅश डॅश प्रमाण सर्वात अधिक असते? सागरी जलात डॅश डॅश प्रमाण सर्वात अधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम क्लोराईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता? जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुएझ कालवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, सूर्यापासून येणारी अतिनील म्हणजेच अल्ट्राव्हायलेट वातावरणाच्या कोणत्या थरात शोषले जाते? सूर्यापासून येणारी अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायलेट वातावरणाच्या कोणत्या थरात शोषले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ओझोन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, पृथ्वीवर 180 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असते? पृथ्वीवर 180 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 किलोग्रॅम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, दिवस व रात्र कुठे समान असतात? दिवस व रात्र कुठे समान असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्तावर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? लंडन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेम्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारताने सन 2012 साली अंटार्क्टिकावर हे संशोधन केंद्र म्हणजेच तिसरे उभारले आहे. भारताने सन 2012 साली अंटार्क्टिकावर डॅश डॅश हे संशोधन केंद्र म्हणजेच तिसरे उभारले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भारती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, आयफेल टॉवर
हे कोणत्या शहरात आहे? आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पॅरिस, फ्रान्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, लिओनार्दो द विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? लिओनार्दो दी विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिलन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, झुरिच या शहरास युरोपाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. झुरिच हे शहर कोणत्या देशात आहे? झुरिच या शहरास युरोपची आर्थिक राजधानी म्हटले जाते. झुरिच हे शहर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वित्झर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, बूटग्रह म्हणजे कोणता ग्रह आहेत? बूटग्रह म्हणजे कोणता ग्रह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नेपच्यूनच्या पलीकडील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अपसूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? मान्सून पाऊस खालीलपैकी कोणत्या देशात पडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, पॅसिफिक महासागराची पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भाग व्यापला आहे? पॅसिफिक महासागराचे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भाग व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 33% भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, किबुत्स हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? किबुत्स हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, सौदी अरेबियाची राजधानी कोठे आहे? सौदी अरेबियाची राजधानी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रियाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात? कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराधापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, खालीलपैकी कोणते अंटार्क्टिक खंडातील सर्वोच्च शिखर आहे? खालीलपैकी कोणते अंटार्क्टिक खंडातील सर्वोच्च शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हीनस मॅनिफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे? खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती आलेल्या दाट वातावरणात अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला डॅश म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सियाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध व शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, जगप्रसिद्ध सुएज कालवा कोणत्या देशातून जातो? जगप्रसिद्ध सुएज कालवा कोणत्या देशातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 इजिप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, राशी 12 आहे तर एकूण नक्षत्र किती? राशी 12 आहे तर एकूण नक्षत्र किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 27 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजेच डॅश डॅश. वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अतिवेगवान वारे म्हणजेच डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 जेट स्ट्रीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो?
पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 4 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, सुएज कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? सुएज कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 भूमध्य सागर व लाल सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, डॅश डॅश या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो. डॅश डॅश या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपले गोबी वाळवंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एलिनिनो प्रवाह कोणत्या भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एलिनिनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे? मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, लागून असणाऱ्या समुद्र तळाच्या भागास डॅश डॅश म्हणतात. जमिनीस लागून असणाऱ्या समुद्र तळाच्या भागास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भूखंड मंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, कोलोरॅडो वाळवंट डॅश डॅश या खंडात आहे. कोलोरॅडो वाळवंट डॅश डॅश या खंडात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, आटाकामा वाळवंट डॅश डॅश या खंडात आहे. आटाकामा वाळवंट डॅश डॅश या खंडात पसरलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, फुजियामा आणि स्ट्रॉबोली यांना डॅश डॅश ज्वालामुखीचे उत्तम उदाहरणे म्हणतात. फुजियामा स्ट्रॉबोली यांना डॅश डॅश ज्वालामुखीचे उत्तम उदाहरणे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 जागृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, पुनरोपण पद्धती डॅश डॅश पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते. पुनरोपण पद्धती डॅश डॅश पिकाच्या लागवडीकरिता वापरली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, मूलतः डॅश डॅश हे पीक समशीतोष्ण कटिबंधातील आहे. मूलतः डॅश डॅश हे पीक समशीतोष्ण कटिबंधातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विस्तुला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, आंतरराष्ट्रीय वाररेषाची डॅश डॅश ही रेषावृत्त संबंधित आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषाशी रेखा वृत्त संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 180 अंश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डॅश डॅश कार्यामुळे निर्माण होते. समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या डॅश डॅश कार्यामुळे निर्माण होते. तर ऑप्शन क्रमांक 3 खानन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, ड्रॅगन भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता? ड्रॅगन भूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 भूतान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सेंट पीटर्सबर्ग हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, डॅश डॅश हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. डॅश डॅश हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अटलांटिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस डॅश डॅश रोजी असतो. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस डॅश डॅश रोजी असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, मृत समुद्रामध्ये पोहताना बुडण्याची भीती नसते कारण डॅश डॅश मृत समुद्र मध्ये पोहताना बुडण्याची भीती नसते कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला? पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला? तर ऑप्शन क्रमांक 1
आर्यभट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात आहे? पिसाचा झुलता मनोरा कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, दलाई लामा यांना नुकतीच कोणत्या देशाने नागरिकत्व बहाल केले आहे? दलाई लामा यांना नुकतीच कोणत्या देशाने नागरिकत्व बहाल केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली आहे? जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कागदाचा शोध डॅश डॅश या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅश डॅश या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, जवाहर बंदर कोणत्या देशात आहे? जवाहर बंदर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, कार्बन कर म्हणजेच कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश कोणता? कार्बन कर म्हणजेच कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूझीलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 विषुववृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? पोटोमॅक ही नदी कुठल्या देशातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांच्या उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेट उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? ग्रँड कॅनियन ही घळई कोणत्या देशात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो? तर ऑप्शन क्रमांक 4 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, पांढरे फूल हे डॅश डॅश या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. पांढरे फूल हे डॅश डॅशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 टुंड्रा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अग्निज खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, अलप्स पर्वत रांग कोणत्या खंडात आहे? अलप्सा पर्वतरांग कोणत्या खंडात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भूतान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पाण्याखालील भूकंप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, हबनतोटा बंदर कोणत्या देशात आहे? हबनतोटा बंदर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, कोटोपक्षी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? कोटोपक्षी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इक्वेडोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, अनातोलिया पठार कोणत्या देशात आहे? अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, झुलू जमात कोठे आढळते? झुलू जमात कोठे आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सुंदा गर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येते?
ज्येष्ठ नागरिकांना अन्नपुरवठा कोणत्या योजनेखाली देण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 अन्नपूर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, राजा रविवर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रविवर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रकला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब फाळके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग याचे 1960च्या रोम ऑलिम्पिकमधील कांस्य पदक 1/शतांश सेकंदाने हुकले तो स्पर्धा प्रकार कोणता? प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग याचे 1960च्या रोम ऑलिम्पिकमधील कांस्य पदक 1/शतांश सेकंदाने हुकला तो स्पर्धा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 400 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुष्टियुद्ध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या महान कलावंताला भारतरत्न मिळालेले नाही? खालीलपैकी कोणत्या महान कलावंताला भारतरत्न मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडित जसराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, डॅश डॅश हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. डॅश डॅश हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, 1 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन म्हणजे किती? तर ऑप्शन क्रमांक 2 10 लाख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, बाईचिंग भुतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बाईचिंग भुतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 R.K. नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणास नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणास नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, स्वाभिमान योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? स्वाभिमान योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे? लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रोम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅगसेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्य राष्ट्राचे प्रतिनिधी डॅश डॅश सभासद असतात. संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्राचे प्रतिनिधी डॅश डॅश सभासद असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 आमसभेचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 साहित्य क्षेत्र आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, कोणास भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात? कोणास भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 PT उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2
तीरंदाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण? नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड नोबेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, 1091 हेल्पलाईन डॅश डॅश संबंधित आहे. 1091 हेल्पलाईन डॅश डॅश संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 महिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 अभिनव बिंद्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, थॉमस कप त्या खेळाशी संबंधित आहे. थॉमस उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, टायगर वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टायगर वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोल्फ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात? खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, खान कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 शहनाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे? भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, श्रमेव जेते घोषवाक्य कोणी दिले? श्रमेव जेते घोषवाक्य कोणी दिले? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, बांगलादेशाची राजधानी कोणती आहे? बांगलादेशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ढाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30, आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हॉकी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31, चेकमेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? चेकमेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात? खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34, कोणत्याही ऐतिहासिक स्थळांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश केलेले नाही? कोणत्याही ऐतिहासिक स्थळांचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आगा खान पॅलेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35, एन.सी. मेरी कॉम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू कोणत्या राज्यातील आहे? एम.सी. मेरी कॉम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36, IPL म्हणजे काय? IPL म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 इंडियन प्रीमियर लीग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37, जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करतात? जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करतात? जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38, अपंगत्व असलेल्या महिलेने माउंट एव्हरेस्ट सर केले. अपंगत्व असलेल्या महिलेने माउंट एव्हरेस्ट सर केले. तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39, संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणजेच युनोचे मुख्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणजेच युनोचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणता देश सार्क
देशाच्या गटामध्ये नाही. खालीलपैकी कोणता देश सार्क देशाच्या गटामध्ये नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 युरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 J.K. रोलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, सुफी संतसाठी उरूस साजरा केला जातो. उरूस या शाब्दिक अर्थ काय आहे? सुफी संतसाठी उरूस साजरा केला जातो. उरूस या शाब्दिक अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 3 लग्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 तंबाखू विरोधी दिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण? तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 दलाई लामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 24 ऑक्टोबर 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, R.K. लक्ष्मण हे कोण आहेत? R.K. लक्ष्मण हे कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रसिद्ध व्यंगचित्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, लुकिंग बॅक हे आत्मचरित्र डॅश आहे? लुकिंग बॅक हे आत्मचरित्र डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये खेळतात? हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानामध्ये खेळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 11 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, ड्यूस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? ड्यूस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी धुळे जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गिरिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी या ठिकाणी मिरची प्रसिद्ध आहे? खालीलपैकी या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दोंडाईचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी काय इनपुट डिव्हाइस नाही? संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रिंटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही. ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स वॅट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सध्याचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण? सध्याचे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 बाळासाहेब थोरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस अकादमी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, श्री सुभाष भामरे हे भारत सरकारच्या या खात्याचे राज्यमंत्री आहेत? सुभाष भामरे हे भारत सरकारच्या या खात्याचे राज्यमंत्री आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संरक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग कोश्यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता किल्ला धुळे जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गाळणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री आहेत? त्या अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्री आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 बहिणाबाई चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, डेसिबल या एककाने काय मोजतात? डेसिबल या एककाने काय मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आवाजाची तीव्रता हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 14 हे उल्कजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे उल्कजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे हा रोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे. डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 ए हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 शिरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 साम्राज्यवादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. धुळे जिल्ह्यातील या तालुक्यातील शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 साक्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता तालुका नाही? खालीलपैकी कोणता तालुका नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दोंडाईचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणते शहर किंवा नगर धुळे जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते शहर किंवा नगर धुळे जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 शहदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? धुळे जिल्ह्यात खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक महिला दिन या दिवशी साजरा केला जातो. जागतिक महिला दिन या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पिंडाचे विकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला आहे? घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 370 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हायड्रोजन सल्फाईड हा डॅश डॅश आहे? हायड्रोजन सल्फाईड हा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 शपनक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोवळ्यात सूर्यप्रकाशापासून डॅश डॅश हे जीवनसत्व मिळते. कोवळ्या सूर्यप्रकाशापासून डॅश डॅश हे जीवनसत्व मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्टमूलक उद्रेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 21 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताच्या ध्वजाची उंची आणि लांबी याचे प्रमाण डॅश डॅश आहे? भारताच्या ध्वजाची उंची आणि लांबी याचे प्रमाण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजली जाते? अन्न पदार्थाची ऊर्जा डॅश डॅश या परिमाणात मोजली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 कॅलरीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश डॅश या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश डॅश या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे?
आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश हे भारतीय तिन्ही दलाचे प्रमुख असतात. डॅश डॅश हे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 2018 या वर्षीचा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 2018 या वर्षीचा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मधु मंगेश कर्णिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय वायुसेनेतील MiG-21 हे लढाऊ विमान स्वतंत्रपणे उडवून एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान कोणी मिळवला? भारतीय वायुसेनेतील MiG-21 हे लढाऊ विमान स्वतंत्रपणे उडवून एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान कोणी मिळवला? तर ऑप्शन क्रमांक 3 अवनी चतुर्वेदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ऑस्ट्रेलियन ओपन 2018 टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ऑस्ट्रेलियाचे ओपन 2018 टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅरोलिना वोंजोयानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 19 जुलै 1969 साली देशातील बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जयपूर फूडचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर प्रमोद सेठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कीटकनाशक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? तर ऑप्शन क्रमांक 1 लुकेमिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती आहे? महाराष्ट्रात पंचायत राज समिती पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वसंतराव नाईक समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधित अहवाल कोण तयार करतो? गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधित अहवाल कोण तयार करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मुंडविसांग 16 या गोंडी शब्दाचा मराठीत अर्थ काय? मुंडविसांग 16 या गोंडी शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 76 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तुरिंग या माडी या भाषेतील पिकाला मराठीत काय म्हणतात? तुरिंग या माडी या भाषेतील पिकाला मराठीत काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 3 तेंदूपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते? तेंदूपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 मे ते जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागू नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सुकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 माडिया भाषेत शेतीला काय म्हणतात? माडिया भाषेत शेतीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पोलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 माडिया भाषेत नाला यासाठी कोणता शब्द वापरतात? माडिया भाषेत नाला यासाठी कोणता शब्द वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बेरारडोईडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गोंडिया भाषेत लहान मुलीला काय म्हणतात? गोंडिया भाषेत लहान मुलीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पिल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 संत नामदेवाची काही पदे आजही डॅश डॅश या धर्मग्रंथात पाहायला मिळते.
संत नामदेवाची काही पदे आजही डॅशेस या धर्मग्रंथात पाहायला मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 गुरु ग्रंथ साहिब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? हिवाळी ऑलिम्पिक खेळ 2018 कुठे आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पँगचांग दक्षिण कोरिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारत व चीनमधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. भारत व चीनमधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकमोहन रेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताचे राष्ट्रीय फुटबॉल कर्णधार कोण आहे? भारताचे राष्ट्रीय फुटबॉल कर्णधार कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुनील छेत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 रिडली कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे? ऑलिव्ह रिडली कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखले जाणारे सागरी गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वेळास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापना केली? बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? 2017 साली लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या संगीत तज्ज्ञाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 पुष्पा पागधरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते आहे? भारतातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भिलार सातारा जिल्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 हरमनप्रीत कौर या कुठल्या खेळाशी संबंधित आहे? हरमनप्रीत कौर या कुठल्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 क्रिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इमॅन्युएल मॅकॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिपळूण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्यालय कार्यालय कोठे स्थित आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्य कार्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे? महाराष्ट्राचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वाधीन क्षत्रिय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते? ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अणु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो? अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आधी जन्मलेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारताच्या अणुऊर्जेचा भविष्य काळातील योजनेकरिता लागणारे एक अणु इंधन भारताच्या सरकार किनाऱ्यावर मोनोसाईट वाळूत सापडले. या अणुइंधनाचे नाव काय आहे?
भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर मोनासाइट वाळूत सापडले. या अणुइंधनाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थोरियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी यांचे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा जिंकणारी मानसी छिल्लार यांचे मूळ राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मृतोपजीवी सजीव डॅश डॅश हा आहे. मृतोपजीवी सजीव डॅश डॅश हा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 किन्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सर्व इंधनात डॅश डॅशचे कॅलरी मूल्य सर्व इंधनात डॅश डॅशचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ध्वनीचा वेग डॅश डॅशमध्ये सर्वात जास्त असतो. ध्वनीचा वेग डॅश डॅशमध्ये सर्वात जास्त असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 स्थायू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे डॅश डॅश आहे. ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बोदके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता? प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 आर्थ्रोपोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात? खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 मक्का हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते? विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूक्लिअर बल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते. आधुनिक जैवतंत्रज्ञान डॅश डॅश पातळीवर कार्य करते. तर ऑप्शन क्रमांक 3 रेणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश डॅश दाखवतात. घरातील सर्व उपकरणे डॅश डॅश दाखवतात. तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर जोडणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात? HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या पेशा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅशमध्ये आहे. अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅशमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून डॅश डॅश ओळखला जातो. महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून डॅश डॅश ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जगातील 7 समुद्रात यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय डॅश डॅश आहे. जगातील 7 समुद्रात यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रोहन मोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? महाराष्ट्र मिशन 1 मिलियन हा कार्यक्रम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वस्तू व सेवा कर GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती? वस्तू व सेवा कर GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 101 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते? मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सन 2017चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास जाहीर झाला? सन 2017चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा सोबती हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक पहिला, नागझिरा अभयारण्य कुठे आहे? नागझिरा अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, आंबा घाट कुठून कुठे जाताना येतो? आंबा घाट कुठून कुठे जाताना येतो? तर ऑप्शन क्रमांक 3, कोल्हापूर रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, खडकवासला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, क्युबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, माढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4, वायूचा दाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, राजा रवी वर्मा हे मुख्यतः डॅश डॅश होते? राजा रवी वर्मा हे मुख्यतः डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2, चित्रकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, संवाद कौमुदी कशाशी संबंधित आहे? संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, राजाराम मोहन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते? कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, खरोष्टी लिपी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतात सुमारे डॅश डॅश टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे? भारतात सुमारे डॅश डॅश टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 60% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? केरळमधील डॅश डॅश हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पेरियार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, आइसलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो? बर्फामध्ये डॅश डॅश मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2, मीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, हिरा म्हणजेच डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात जास्त डॅश डॅश पदार्थ आहे? हिरा म्हणजेच डायमंड मानवास माहीत असलेला सर्वात जास्त डॅश डॅश पदार्थ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कठीण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गोल्ड कोस्ट या ठिकाणी सुरू आहे ते ठिकाण कोणत्या देशात आहे? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा गोल्ड कोस्ट या ठिकाणी आहे ते ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, त्र्यंबक नाशिक येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे? त्र्यंबक नाशिक येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 2027 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या नदीच्या खोऱ्यात संताची भूमी म्हणून संबोधले जाते? कोणत्या नदीच्या खोऱ्यात संताची भूमी म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणती खेळाडू व्यक्ती नाशिक जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणती खेळाडू व्यक्ती नाशिक जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, ललिता बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती नाही?
खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी कोणती नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 NH3 हा महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? NH3 महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई आग्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रोड नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 छत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा मानस शास्त्र भीष्मराज बाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? छत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्र भीष्मराज बाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विनिंग हॅबिट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2016 कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2016 कोणत्या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरपंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सुकन्या समृद्धी खाते ही किती वर्षाखालील मुलीसाठी उघडले जाते? सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलीसाठी उघडता येते? तर ऑप्शन क्रमांक 3 10 वर्षात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाची संबंधित आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाची संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मेक इन इंडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे? राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताने नाव दिलेले आहे? महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताने नाव दिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गाडगे महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अंत या शब्दाचा उलट अर्थ काय? अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सन 2007 मध्ये डॅश डॅश हा देश सरकारचा 8वा सदस्य बनला आहे. सन 2007 मध्ये डॅश डॅश हा देश सरकारचा 8वा सदस्य बनला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? महाराष्ट्रातील दगडी कोळसा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजेच 801 डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॅश डॅश प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून डॅश डॅश प्राण्यास घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉल्फिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात? मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अमृतसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मराठी भाषा लेखनासाठी डॅश डॅश लिपीचा वापर करतात? मराठी भाषा लेखनासाठी डॅश डॅश लिपीचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 देवनागरी लिपी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना डॅश डॅश वर्ष झाली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना डॅश डॅश वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1973 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? आंतरराज्यीय परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतामध्ये डॅश डॅश या देशांच्या मदतीने बुलेट ट्रेन निर्मिती जात आहे? भारतामध्ये डॅश डॅश या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेनची निर्मिती केली जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सन 2017 मध्ये G20 राष्ट्राची
परिषद डॅश डॅश या शहरात पार पडली. सन 2017 मध्ये G20 राष्ट्राची परिषद डॅश डॅश या शहरात पार पडली. तर ऑप्शन क्रमांक 2 हंबुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, संयुक्त राष्ट्रसंघाची संघाने 2017 हे वर्ष डॅश डॅश म्हणून घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2017 हे वर्ष डॅश डॅश म्हणून घोषित केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन विकास वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, वस्तू व सेवा करची म्हणजेच GST अंमलबजावणी डॅश डॅश पासून सुरू झाली. वस्तू व सेवा कराची GST अंमलबजावणी डॅश डॅश पासून सुरू झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 1 जुलै 2017 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल.